नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य योजना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तुमचे स्वागत करणार आहे. कारण की आज डॉक्युमेंट म्हणजे जी शेतकरी कर्जमाफीसाठी जी चर्चा चालू आहे याच्यासाठी बँकांमध्ये जे डॉक्युमेंट जमा करायचे आहे, कोणकोणते डॉक्युमेंट जमा करायचे आहे, कोणते डॉक्युमेंट द्यायचे नाही, कोणत्या चुका टाळायच्या या संदर्भात महत्त्वाची बातमी घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. बघू शकता मित्रांनो तुम्ही. शेतकरी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं पाऊल हे सरकारने उचलले आहे, कारण की याच्यावरती हालचाली सुरू झालेल्या आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय म्हणजे जाणून घेणार आहोत. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी नेमकी कोणती कागदपत्रे द्यायची आणि कागदपत्रांची खोटी चूक छोटी चूक ही कशी तुमचं नाव कर्जमाफीतून वंचित ठेवू शकते, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, कोणत्या कर्जाची माफी होते? कारण की मित्रांनो, आता तुम्हाला जर मोठा भ्रम असेल की कोणत्या कर्जाची माफी होते. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, स्पष्ट करून घेऊयात. कारण की सरकार फक्त पीक कर्जाची माफीच करत असते. दुसऱ्या कोणत्याही कर्ज माफ करत नसते. कारण की सरकार आता पाईपलाईन, शेडनेट, ट्रॅक्टर, पशुपालन इतर कर्जे माफी होत नाही. बँकांची कागदपत्रे का मागतात? बँका या संदर्भात माहिती घेऊयात मित्रांनो. नॅशनल आणि प्रायव्हेट बँकांकडे सर्व डेटा ऑनलाईन सेव्ह असते, पण जिल्हा बँकेकडे डिस्ट्रिक्ट बँक सर्व माहिती अद्ययावत नसते. म्हणून त्या शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करावी लागतात. डबल ह्या बँका डिस्ट्रिक्ट बँक ही जमा करत असते, कारण की नॅशनल बँकेमध्ये डाटा हा अपलोड असतो. त्यामुळे तुम्हाला शेतकरी मित्रांनो परेशानी होऊ शकते. लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आणि कर्ज माफीसाठी शेतकऱ्यांची खाली कागदपत्रे नक्की द्यावीत. हे कागदपत्रे दिली नाही तर तुमचं कर्जमाफी होणार नाही. तुम्ही वंचित राहू शकता. संपूर्ण जी कागदपत्रे आहे या लिस्टमध्ये बघू शकता मित्रांनो. इथे 7/12, 8 उतारा, आधार कार्ड, बँक लिंक असलेले, पॅन कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक फ्रंट पेज आणि फार्मर आयडी, शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी तुम्ही आता काढलेली असेल ती सुद्धा तुम्हाला इथं अनिवार्य करण्यात आलेली आहे. बँकाची खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला याच्यावरतीच OTP मेसेज येणार आहे. कारण ही कागदपत्रे बँकेकडे देण्यात काही हरकत नाही, कारण की सुद्धा उल्लेख केला आहे. कारण की 4 नंबरचं जे ऑप्शन मित्रांनो, कागदपत्र देताना होणाऱ्या चुका त्यामुळे नाव वगळले जाऊ शकते. कारण की तुमचं नाव हे यादीमध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की हे 2017 मध्ये एकदा कर्जमाफी झाली होती, 2019 मध्ये झाली होती. या दोन्ही वर्षामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर चांगली गोष्ट, नसेल आलं तर तुम्ही या चुका टाळा. संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती घ्या. चुकीचा मोबाईल नंबर देणे टाळा, कारण की तुम्हाला याच्यापासून कोणतंही नोटिफिकेशन येऊ शकते. तुम्हाला ते वेळोवेळी अपडेट करेल. जुना अडथळा असलेले 7/12, कारण की अशी गोंधळलेली 7/12 देऊ नका. त्यामुळे तुमचं कर्जमाफी होण्यापासून वंचित राहू शकता. आधार कार्डची बँक लिंक असणे खूप गरजेचं आहे. आधार कार्डला जर तुमचं बँक लिंक नसेल, म्हणजेच आधार सीडिंग नसेल, DBT जी होती सरकारची, आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कर्जमाफी जर झाली तर तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती तुम्हाला हे लिंक असणे खूप गरजेचे आहे. अधुरी कागदपत्रे देणे, कारण की मी जेवढी कागदपत्रे सांगणार मित्रांनो, आणि बँकेशी जी तुमची जी जुळाजुळी करा, तेच डॉक्युमेंट संपूर्ण डॉक्युमेंट द्या. 2 दिवस अगोदरच डॉक्युमेंटची तयारी करा आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला द्यायची आहे. बँक कर्मचाऱ्यांची एंट्री चूक, बँक कर्मचाऱ्यांची जी एंट्री करतात त्यांच्यापासून सुद्धा चूक होऊ शकतात. लक्षात ठेवा, एक छोटी चूक कर्जमाफी यातून नाव तुमचे वगळले जाऊ शकते. ती कोणती तुम्हाला सांगतो मित्रांनो. रेग्युलर कर्जदारांना माफी का मिळत नाही? कारण की RBIच्या नियमानुसार नियमितपणे कर्ज भरणारे रेग्युलर कर्जमाफीस पात्र नसतात. त्यांना सरकार फक्त प्रोत्साहनपर अनुदान देते. 2017 आणि 2019 मध्ये ₹50,000 जी घोषणा झाली होती मित्रांनो. कारण की आता महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा मित्रांनो. आता कुठलाही फॉर्म भरू नका. इथं काय माहिती का, कुठलाही फॉर्म भरू नका, कुठलीही सही करू नका, कोणालाही पैसे देऊ नका, म्हणजे रिश्वत देऊ नका. फक्त कागदपत्रे द्या, तेवढीच पुरेशी आहेत. या संदर्भात सरकारने सुद्धा स्पष्ट केले आहे की कोणालाही ₹1 न देता हा फॉर्म भरायचा आहे. अर्धवट डॉक्युमेंट दिल्यास नाव वगळले जाऊ शकते. हे एक महत्त्वाचं इथं ऑप्शन दिलं आहे. शेवटी मी तुम्हाला काय सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे आहे मित्रांनो, आता शेवटी एकच सांगतो मित्रांनो, योग्य कागदपत्र द्या, योग्य मोबाईल नंबर द्या, अपडेटेड डेटा द्या, म्हणजे डॉक्युमेंट द्या. कर्जमाफी यादीत नाव तुमचं हे निश्चित 100% येणार म्हणजे येणार. कारण की शेतकरी मित्रांनो, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार. आज या संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहे. शेतकऱ्यांनी सावध राहणे, सर्व कागदपत्रे एकत्र करूनच बँकेत जमा करणे खूप गरजेचं आहे. गडबड गोंधळ करू नका शेतकरी मित्रांनो, कारण की गडबड गोंधळमध्ये तुम्ही 2-3 डॉक्युमेंट विसरून जातात जे बँकेला द्यायचे असतात. कारण बँकेमध्ये एवढी गर्दी असते की तुमचं परत तुम्हाला फोन करून तुमचं डॉक्युमेंट मागवणे त्यांना शक्य नसते. त्यासाठी तुमचं नाव हे यादीतून वगळले जाऊ शकते.
कारण की तुम्ही जे आता तुम्ही आधी फॉर्म डॉक्युमेंट जमा केल्यानंतर शहानिशा डबल शहानिशा करूनच डॉक्युमेंट जमा करा. त्यासाठी तुम्हाला वेळ लागला तरी चालेल, पण एकच डॉक्युमेंट द्या, पण सर्व डॉक्युमेंट ओके द्या आणि सर्व जे तुम्हाला मी सांगितले आहे अशा प्रकारे डॉक्युमेंट द्या. ते डॉक्युमेंट एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून हेच हवे आहे का चेक करून तुम्हाला बँकेत जमा करायची आहे. तुमची ही कर्जमाफी ही 100% निश्चित होणार आहे. ही महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.